आज आपण एका अशा ऐतिहासिक घटनेबद्दल बोलणार आहोत जिने अक्षरशः एका संपूर्ण राजवटीला उलथवून लावलं. जरा विचार करा. एकीकडे लोकांना खायला साधी भाकरी मिळत नाहीये आणि दुसरीकडे राजा आणि त्याचे सरदार ते मात्र ऐशारामात जगतायत. आता अशा परिस्थितीत कोणी काय करावं? आणि ही काही काल्पनिक गोष्ट नाहीये. हा होता निव्वळ अन्याय. आणि याच एका अन्यायामुळे एक अख्खं साम्राज्य संपलं. हीच आहे फ्रेंच क्रांतीची कहाणी. चला तर मग थोड्या वेळेत मागे जाऊया. गोष्ट आहे 1789 सालाची. हे तेच वर्ष होतं फ्रान्सच्या इतिहासातलं एक असं निर्णायक वर्ष जेव्हा सगळंच बदलून गेलं. आणि या क्रांतीचा परिणाम तो इतका मोठा होता की विचार करा, एका बाजूला वर्षानुवर्षे चालत आलेली राजशाही संपली आणि दुसऱ्या बाजूला लोकशाहीची सुरुवात झाली. म्हणजे ही फक्त एक चळवळ नव्हती, हा होता एक संपूर्ण व्यवस्थेतला बदल ज्याने पुढे जाऊन जगाच्या राजकारणाची दिशाच बदलून टाकली. पण प्रश्न हा आहे की हे सगळं घडलं तरी का? याच्या मागे काय कारणं होती? चला तर मग या क्रांतीच्या मुळाशी जाऊया आणि पाहूया पहिलं कारण. एक अत्यंत अन्यायकारक समाज जो लोकांच्या रागाचं मूळ होता. तर बघा, त्या काळात फ्रान्सचा समाज ना तो 3 वर्गांमध्ये विभागलेला होता. पहिले होते धर्मगुरू, दुसरे सरदार आणि तिसरे अर्थात सामान्य लोक. आणि गंमत म्हणजे देशातली जवळपास सगळी लोकसंख्या ही सामान्य लोकांचीच होती, पण त्यांच्या हातात अधिकार शून्य. आणि हा अन्याय फक्त अधिकारांपुरता मर्यादित नव्हता. नाही, सगळ्यात मोठा मुद्दा होता पैशाचा. देशाच्या तिजोरीत जेवढा काही कर जमा व्हायचा ना, तो सगळ्याच्या सगळा सामान्य लोक भरायचे. आणि दुसरीकडे श्रीमंत धर्मगुरू आणि सरदार ते 1 रुपयाचाही कर देत नव्हते. विचार करा किती मोठी विषमता असेल ही. म्हणजे बघा, समाजात आधीच ही विषमतेची आग धुमसत होती आणि त्यात आणखी तेल ओतलं गेलं ते म्हणजे राजाच्या अपयशाचं. नेतृत्वाच्या या संकटामुळे परिस्थिती आणखीनच गंभीर झाली. त्यावेळचा फ्रान्सचा राजा होता लुईस 16वा. आणि खरं सांगायचं तर तो काही फार हुशार किंवा सक्षम राजा नव्हता. देशासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमताच त्याच्यात नव्हती आणि त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात होती. आणि त्याच्या चुकांची यादी तर वाढतच चालली होती. एकीकडे युद्धांमुळे देशावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता, दुसरीकडे जे काही नवे कर लावले जात होते ते फक्त आणि फक्त गरिबांवर. आणि या सगळ्यात सामान्य माणूस जो भरडला जातोय त्याच्या दुःखाकडे तर राजाचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं. आणि म्हणतात ना, दुष्काळात 13वा महिना, तसंच काहीसं झालं. या सगळ्या संकटांवर भर म्हणून देशावर अन्न संकट कोसळलं. झालं असं की देशभरात पिकांचं प्रचंड नुकसान झालं. आता याचा थेट परिणाम कोणावर होणार? तर सामान्य माणसाच्या जेवणाच्या ताटावर. भाकरी, जे त्यांचं रोजचं खाणं होतं, तिचे भाव गगनाला भिडले. म्हणजे अक्षरशः 150% वाढले. विचार करा, लोकांवर उपासमारीची पाळी आली होती. आता साहजिकच लोकांचा संताप वाढत गेला. सगळ्यांच्या मनात एकच भावना होती, एकच प्रश्न होता की हा राजा आमच्यासाठी काहीच करत नाहीये. तर बघा, लोकांच्या मनात रागाची आग होतीच, पण आता या आगीला विचारांची, एका नव्या विचारसरणीची जोड मिळाली. काही अशा कल्पना होत्या ज्यांनी या आगीत ठिणगी टाकण्याचं काम केलं. त्या काळात काही विचारवंतांनी, काही तत्त्वज्ञांनी लोकांना नवीन गोष्टी सांगितल्या, जसं की स्वातंत्र्य म्हणजे काय, समानता म्हणजे काय, प्रत्येकाचे हक्क काय असतात. आणि ह्या कल्पना वाऱ्यासारख्या पसरल्या आणि लोकांच्या मनात घर करून बसल्या. आणि याच विचारांमुळे लोकांना पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने जाणीव झाली की अरे, आपल्यासोबत जे होतंय तो निव्वळ अन्याय आहे. म्हणजे त्यांच्या दुःखाला, त्यांच्या त्रासाला एक नाव मिळालं, अन्याय. आणि मग तो क्षण आलाच. सामाजिक अन्याय, आर्थिक संकट आणि हे नवीन विचार, या सगळ्याचा दाब इतका वाढला की त्याचा स्फोट झाला. लोकांचा उठाव सुरू झाला आणि इथूनच क्रांतीची सुरुवात झाली. ही क्रांती कशी पुढे गेली तर बघा, सगळ्यात आधी लोक रस्त्यावर उतरले. मग त्यांनी उघडपणे बंड पुकारलं. त्यानंतर थेट तुरुंगांवर हल्ले झाले. आणि ह्या सगळ्याचा शेवट झाला राजशाहीच्या अंताने. तर मग फ्रेंच क्रांती म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा ऐतिहासिक उठाव होता ज्याच्या मागे आर्थिक संकट, सामाजिक अन्याय, अन्नाची टंचाई आणि एक अत्यंत कमकुवत सरकार ही सगळी कारणं होती. आणि या सगळ्या कारणांनी मिळून इतिहासाला एक नवीन वळण दिलं. आता हे सगळं ऐकल्यावर मनात एक प्रश्न नक्कीच येतो. त्यावेळची ती परिस्थिती पाहता, झालेला तो अन्याय पाहता, ही क्रांती करणं योग्य होतं का? काय वाटतं? हा खरंच एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.